निसर्ग आणि सह्याद्री यांचं एक अनोखं आणि अतूट असं नातं आहे। या सह्याद्रीत निसर्गाने आपलं सौंदर्य अगदी मनमुरादपणे लुटलंय। कुठे याचा उत्तुंगपणा पाहायला मिळतो तर कुठे थरारून टाकणारा आणि काळजाचा ठोका चुकवणारा अनुभव। आणि अशाच काळजाचा ठोका चुकवणाऱ्या सह्याद्रीतील व्हॅली ऑफ शॅडो म्हणजेच भंडारदऱ्यातील सांदनदरीचा आपला आजचा हा व्हिडिओ। आजपर्यंत आपण सह्याद्रीमधल्या गडकिल्ल्यांवर चढलो, मात्र आज प्रथमच सह्याद्रीच्या पोटात उतरून इथला अनुभव पाहणार आहोत। नमस्कार मंडळी, मी मधुरा आणि अनवट वाटामध्ये आपलं खूप मनापासून स्वागत। आज आपण आलेलो आहोत आशिया खंडातील 2 नंबरची सर्वात उंच असलेल्या सांदन व्हॅली बघायला। त्यासाठी आपण भंडारदऱ्यातल्या साम्रत ह्या गावी निवासाला होतो। तिथे आपल्याला दीपक भाऊ नावाचे गृहस्थ भेटले। त्यांच्याकडे आपली राहण्याची खाण्याची खूप छान अशी व्यवस्था झाली। त्याचबरोबर त्यांनी आपल्याला इथे कॅम्प फायरही लावून दिलं होतं। आता आपल्या आजच्या ट्रेकचे गाईडही दीपक भाऊच आहेत, तेव्हा आपण त्यांना पुढे भेटूयातच आणि त्यांच्याकडेच आता आपण नाश्ता करायला चाललो आहोत। सकाळ झाली। डोंगरांच्या मागून सूर्याची किरणं हळूहळू डोकं काढायला लागली। वातावरणात सूर्याच्या किरणांची लालिमा पोचायला लागली। समोरचा आजोबा पर्वत, रतनगड आणि मागचे अलंग मलंग कुलम आणि कळसुबाई शिखरही आता दिसायला लागलं होतं। आणि मग आम्हीही नाश्ता करून सांदन व्हॅली पाहायला निघालो। या साम्रत गावामध्ये दीपक बांडे यांच्याकडे आम्ही मुक्कामाला होतो। झोपण्यासाठी टेंटची व्यवस्था झाली आणि टेंटच्या समोर कॅम्प फायरही केलं। सह्याद्रीमध्ये अशा प्रकारे राहण्याची ही पहिलीच वेळ, मात्र का कुणास ठाऊक इथे एवढ्या रात्री राहायची काही भीती वाटली नाही, कारण हा सह्याद्री फक्त आपल्या समोरच नाही तर आपला पाठीराखा आहे अशीच खात्री होती। दीपक भाऊंचं घरही खूप मोठं आहे। इथे आपण पाहतोय खूप सारे असे मॅट सारखे, म्हणजे खूप सारे टेंट त्यांच्याकडे राहत असते ना। मस्त। सांदनदरी बघायला निघालो, तेही शॉर्टकटने, कारण आम्हाला कोकण कडा पाहायचा होता। दीपक भाऊ, तुम्ही बोलला होता इथे हा नवरा नवरी डोंगर आहे ना? त्याला नवरा नवरी डोंगर असं का नाव पडलं? खाली वर एक छोटे एक मोठे ना। अच्छा, छोटे एक मोठे आणि सेम आहे। आणि लोक जुने कसे म्हणायचे नवरी नवराची खांडी। हे बा हिला पण नवरी नवराची खांडी म्हणतात बा। ही आंबवाडी नाही का मध्ये पायत बा। अच्छा अच्छा, ती पण मोठा नवरी नवरदेव ती नवरी अशी म्हणतात ती, म्हणजे खिंड। पहिले लोक कसे करायचे, ते बाजू जायचं असलं ना आंबवाडला गाडी नसतात, मग इथून जायचं, मग खांडीतून मग ती निशाणी बा, नाव नाही ना। अच्छा अच्छा अच्छा, ती नवरी बर असं का? नाव नाही लक्षात ना। तुझा जन्म कधी झाला तेव्हा नाही भूकंप झाला तेव्हा, माझी जन्म तारीख तेव्हाची बरोबर आहे। तेव्हा म्हणजे तेव्हा पाऊस नाही जास्त पडला, तेव्हाची भात पिकला। म्हणजे काही लक्षात राहण्यासाठी काहीतरी नाव द्यायचे त्याला, नाही का? बरोबर आहे। मग ते नवरा खांडी म्हणून देते। हे पण मास द्यायला, म्हणजे आजोबाला जायला कोकण जायला ना, तिथं ना नवरी नवरी खांडी। अच्छा, तुम्ही नॉर्मली किती वेळा जाता दरीपर्यंत चालत? आपल्या गावापासून 10 मिनिटात। 10 मिनिटात फक्त? व्हॅलीच्या सेंटरपर्यंत, म्हणजे तोंडापर्यंत। डिस्टन्स किती आहे आपल्या गावापासून? असं अर्धा किलोमीटर। अच्छा, अर्धा किलोमीटर आहे। काय ते झोपडी नाही का? हो। आणि हा कुठला पर्वत तुम्ही म्हटला तर? वाल्मिकी आजोबाची समाधी, म्हणजे आजोबा म्हणतो वाल्मिकी समाधी।
इथेच लवकुश यांचा जन्म झाला होता. कोकण कड्याजवळ पोहोचलो आणि आपसुकच तोंडातून वा असे शब्द पडले. कारण काय नजारा होता तो. दोन्ही बाजूनी उंचच उंच सह्याद्रीच्या लांबच लांब रांगा आणि मध्ये खोल अशी दरी. या 2 रांगांमधल्या एका रांगेमध्येच लपली आहे सांदन दरी, जिथेच आपल्याला जायचं होतं. इथनं झऱ्याचं पाणी वाहत असेल ना. हे पाणी पडते ना, हा हे पाणी रिवर्स होते इथे. हे रिवर्स होतं पाणी. हे पाणी पडलं ना, हो. हवेच्या दिशेने वरती होते. हे ठाणे लागले ठाणे. हे आजोबा आहे तो आजोबा. ती ही लिंग दिसली, ही लिंग. हो. ते थोडं खाली झाड दिसते सावली पडलेली, हो. तिथं त्यांचा मठ आहे, म्हणजे मंदिर बिंदिर आहे. ते जो सुळका दिसतोय तीच खाली पा थोडी सावली दिसली पा. हो हो सेंटरला. हो. हा, तिथं मंदिर यांचा वाल्मिकी ऋषींचं. म्हणजे समाधी त्यांची. अच्छा शिवरात्र भरते तिला, महाशिवरात्र भरते. अच्छा. आणि ही रतंगडी आणि व्हॅली आपली ही साईडची, ते साईडची व्हॅली ही नाही का, आहे हो. तिच्या आतली व्हॅली. ते तिथून हा, ती जी व्हॅली आहे ती सांदन व्हॅली. तिथनं हा पूर्ण भाग दिसतो आपल्याला कोकण कड्याचा. तिथं व्हॅली, तिथं गेलेली. तिथं स्टे करला एक दिवस. ते खाली झाड नाही का, ही बांधले बघा, इथून एक तिथून एक तिथं. तिथे स्टे अलाउड आहे का. हा, मग तिथं करतात ना व्हॅली केल्यानंतर तिथं स्टे करतात. हो. मग तिथून या रस्त्यानं वरती हा रस्ता आहे वरती, इथून चढायचं वरती असं एवढा. तिकडे ठाणे आहे का. ठाणे सुरू झालं. इकडनं ठाणे सुरू झालं. हा, बाउंड्रीज. आणि ते त्र्यंबकेश्वर वगैरे ते खूप लांब आहे. ते इकडे नाही, ते त्या साईडचा पट्टा येतो. आणि हा कुठला गड आहे. गड नाही तो शिपनर आहे. तुम्ही गेलते कोकण गड काल. हो. ते साईड ना बघितलं तो. अच्छा. ही पूर्ण ही तुटलेला तुम्ही बोलू नका, असं तुटत डायरेक्ट तिकडे गेली. तिकडं तुम्ही वंजर काय बोलले, वंजर काय त्यांचं उंबर. तुम्ही नाही का ते वंजर का पिंपळ का पहिले तुम्ही कुठे गेले ते बोलले लोकांक नाही का, जुने लोक म्हणा. हा, जवार मोखाडा पर्यंत गेला हो असं डायरेक्ट कोकण. हे जी दरी हे म्हणजे पूर्ण डोंगर तिथपर्यंत गेले. सह्याद्रीची रांगी खाली बाउंड्री लागली. अच्छा अच्छा. डायरेक्ट पुण्याला गेला या माळशेज घाट. अच्छा, हा माळशेज घाट असं हा पट्टा पूर्ण तिकडे गेलाय. माळशेज घाटापर्यंत. माळशेज घाटापर्यंत. म्हणजे ठाणे लागले. पावसाळ्यामध्ये तर खूपच छान दिसत असेल ना. खतरनाक. हे पूर्ण झरे वाहतात, पूर्ण पाणी पूर्ण. बापरे. हे पाण्याने खा 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 वाहत होतं. खूपच भारी दिसत असेल तेव्हा तर. ती नवरीची खांडी ती. हा, ते 2 दिसत आहेत ना. जे लोक काय करायचे, इकडून जाण्यापेक्षा खाली मासे घातला. इथे काय गावाचं नाव रे, नळीची वाटेल ना, डोंगर पास करून ते डोंगर पास आणि ते नवरीची खांडी ना का, तिथून रस्ते आणि मग ते वाल उतरायचे. अच्छा, असं आहे का. नाही रस्ता आहे ना, जंगलातून तिथून मग खाली उतरायचे. रस्ता नंतर तेव्हा असं इकडनं तिकडनं जायचं. जाऊ शकता इथून खाली आपण. रस्ता पाववाट गाडी नाही. ओके ओके. हे ठाण्यात मोडते. हे डेन गाव आहे, वरपडी असे गाव ते. अच्छा. लय पाऊस असते. म्हणजे आपल्या साम्राट गावाला म्हणतात महाराष्ट्राचा चेहरापुंजी की पूर्ण भंडारदरा. हो, भंडारदरा पूर्ण भंडारदरा. 4 महिने कंटिन्युअस पाऊस होतो. पण तिकडे धुक्का नसतं रे भंडारदरा, पण साम्राट धुक्का पाहायला भेटतो आपल्याला. ढग खाली. हा, कारण की इथे डोंगरांची उंची जास्त म्हणून ढग जास्त पाहायला मिळतात. मुंबईचा ढग येतात ना, हे लेवल येते डायरेक्ट. हो. त्यांना खाली ढग नसतात, त्यांना खाली कणीच नाही. पण आपले ते ढग असतात ना, ते डोंगरामुळे अडतात डायरेक्ट जमिनीत येतात. आपण ते लई नाही का, जास्त दुःख आलं ना, ही केटी हे कुत्रा पण बघू शकत नाही, एवढं दुःख कसं असतं. 2 महिने कंटिन्यू असते का ते. पाऊस तर 4 महिने असते कंटिन्यू, पण 2 महिने पाऊस आणि दुःख. तुमचा कॉन्टॅक्ट नंबर आम्ही देऊ ना सगळ्यांना. तो हे बघा, हे आहे दीपक बांडे भाऊ. हा, यांच्याकडेच आम्ही राहिलो होतो. यांच्याकडनं आम्हाला खाण्यापिण्याची तर उत्तम सुविधा झाली. कॅम्पिंग फॅसिलिटी पण खूप छान दिली. फायर काय
कॅम्प फायर पण त्यांनी आम्हाला लावून दिलं होतं आणि त्यांचा नंबर आम्ही तुम्हाला देतोय. जेव्हाही कधी इथे याल तेव्हा दीपक बांडे भाऊंना नक्की कॉन्टॅक्ट करा आणि मेनली ते खूप मनमिळावे. म्हणजे मी पहिल्यांदाच त्यांना भेटले पण वाटलं नाही की फर्स्ट टाईम आम्ही तुम्हाला भेटलो म्हणून. खूप छान वाटलं तुम्हाला भेटल्यावर. सो नेक्स्ट टाईम जेव्हा काजवा फेस्टिवल वगैरे असेल ना तेव्हा तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करा किंवा आमच्याकडे तुमचा नंबर आहे, आम्ही तुम्हाला कॉन्टॅक्ट करू आणि तेव्हा नक्की येऊ हे ढगं वगैरे सगळं काही बघायला. आता जाऊया आपण दरी बघायला. सांदन दरी. ते पांढरं फुलाचं. अच्छा, या सगळ्या झाडांना तुम्ही देव मानले? नाही मग हेच पत्क. हे बा हे वरच झाड आहे. ही जात वेगळी आहे. हे झाड वेगळे, हे वेगळं झाड आहे, ते वेगळं झाड आहे. काय नाव आहे? वरस. वरस. त्याला का देव मानले? वरसवाय याच्या कुलदैवाची, याच्या नावाची आमचे कुलदैवते वरसवाय. मग याला पण आम्ही देव मानलेले. झाड आम्ही तोडत नाही, हात लावत नाही, याला काहीच करत नाही, पाय पण लावत नाही. ही झाडाला यांना करतो काही पण, यांना नाही. हे जास्त करून असे ठिकाणी हे वरस हे बा लय करून ते अडचण ठिकाणी राहतात. म्हणजे तुम्ही खरे निसर्ग पूजक असं म्हटलं पाहिजे. आम्ही यांची पूजा करतो मॅडम. बरोबर आहे. हो. बघा खाली दादा अजून आहेत ना लोक चांगलीच खोल. हा त्यांना म्हणून डोकं ठेवतं इकडं. बाबू डेंजर आहे हो, पण तो माणूस बसलाय ना त्याच्या खाली अजून खोल आहे. बघा ना. आम्ही सांदन दरी आधी वरून पाहिली. आम्ही जिथे ती पाहिली तिथेच दरीचं शेवटचं टोक होतं. म्हणजे तिथे ही दरी संपली होती. सांदन दरीत वाकून पाहिल्यावर खालची माणसं अगदी लहान लहान दिसत होती. जणू काही ही माणसं तिमिराकडून तेजाकडेच चालली आहे असंच वाटत होतं. आणि यातूनच या दरीची खोलीही लक्षात आली. हा अनुभव आमच्यासाठी एकदमच नवीन आणि खतरनाक असा होता. चुकून जर आपल्या पायाने दरीत एखादा छोटा खडाही पडला तर तो खाली किती तीव्रतेने जाऊ शकतो किंवा एखाद्याला कितपत इजा होऊ शकते याचा अंदाज आला आणि पायाखालचे दगड थोडेही न हलवता आम्ही सावकाश इथून निघालो. खाली इकडे व्हॅली आहे आणि आपण व्हॅलीच्या वरच्या साईडने चालतोय. नंतर आपल्याला हे उतरून खाली व्हॅलीमध्ये जायचं आहे. इथेच जमले मी. इथे आपल्या मागे आपल्याला दोन रस्ते पाहायला मिळतात. एक रस्ता सरळ सांदनदरीकडे आत जातो आणि दुसरा जो रस्ता आहे आपल्या मागचा तो जातो कोकणकड्याकडे. कोकणकड्याकडे जाताना पावसाच्या दिवसामध्ये आपल्याला वॉटरफॉलही पाहायला मिळतो. त्याला रिव्हर्स वॉटरफॉल असं म्हणतात. कारण की पावसाच्या दिवसात ते जे हवेचा जोर असतो त्याच्यामुळे ते पाणी वर येतं आणि म्हणून तो रिव्हर्स वॉटरफॉल सारखा तो नजारा दिसतो. ड्रोन इथून उडवलं इथून. ही साईड आता इथे ही साईड इथे. अच्छा, आपण इथं गेलो असं इथून हे. आता आपण सुरुवातीच्या टोकाला आहे. हा इथं गेलो हे रस्ते. आता आपण इथून इथे आता आपण इथं. आणि आता सुरुवात होणार होती खऱ्या थराराला. आम्ही येऊन पोहोचलो सांदन दरीच्या सुरुवातीच्या टोकाशी. पोहोचल्यावर आधी मस्त लिंबू सरबत पिला आणि लिंबू सरबताची एनर्जी घेऊन सांदन दरी सर करायला सुरुवात केली. तुम्ही आधी पण गेलो होते का? नाही, आम्ही फर्स्ट टाइमच आलो. मुक्कामी आलते का? आता चालू मुक्कामी आलो होतो काल. खाली पण आहे का लिंबू पाणी वाले? म्हणजे व्हॅली सगळीकडेच आहे म्हणा. मग आमच्याकडे दुसरा रोजगार पण नाही ना. हा बरोबर आहे. नाही, शनिवार रविवार 2 दिवस फक्त येतात. हा बरोबर आहे. मागे काय तो रॅपलिंगचा एक हे पण झालं ना, एक मुलगी काहीतरी
त्याच्यामुळे तर गर्दी कमी झाली. थोड्या दिवसांनी परत सुरू होईल. हा पण तोपर्यंत बरोबर आहे. सांदन दरीचं वैशिष्ट्य म्हणजे ती जमिनीच्या पातळीखाली आहे, म्हणून इथे जाण्याचा उत्तम कालावधी म्हणजे उन्हाळा. इथे उन्हात दमायचाही प्रश्न नाही, कारण की दरी उंच असल्याने जमिनीपर्यंत ऊन पोहोचतच नाही. त्यामुळे दरीतील ऊन सावल्यांचा खेळ अगदी पाहण्यासारखा असतो. सांदन दरीच्या सुरुवातीलाच एक जिवंत पाण्याचा झरा आपल्याला पाहायला मिळतो, ज्यात असंख्य असे मासे आहेत. आणि इथून पुढे निघालं की हळूहळू दरीचा थरार सुरू होतो. दरी म्हटल्यावर साधारण अंदाज येतो की 2 बाजूला उंच उंच दगडी भिंती असतील, मध्ये चाललेला जागा असेल, मग ती जागा कुठे कमी तर कुठे जास्त अशी होत असेल. मात्र इथे आल्यावर हा अंदाज सपशेल फोल ठरला, कारण इथे दगडी भिंती तर होत्या, मात्र खाली चालण्यासाठी दगडच होते. लिंबू सरबताने दिलेली ऊर्जा तितक्याच वेगाने कमीही झाली, कारण एका दगडावरून पाय काढला की दुसरा पाय परत पुढल्या दगडावर ॲडजस्ट करून पुढे सरकायचं होतं. हळूहळू पुढे गेलो आणि या दगडी भिंतींची उंची आणखीनच वाढत गेली, जी पुढे कुठे 250 फूट तर कुठे 400 फुटांपर्यंत जाते. सांदन दरीत मुख्यत्वे करून 3 पॅच असे आहेत, जिथे आपल्याला 10 ते 15 फूट उंचीचे दगड क्रॉस करून पुढे जायचं असतं. मित्र हो, आणि फायनली आता आपण पोहोचलेलो आहोत सांदन दरीमध्ये. सांदन दरी म्हणजे मी तुम्हाला सांगते, उठत बसतच इथे आले असं म्हटलं तरी चालेल, कारण की तसे चालायला फार सोपं नाही आहे इथे. जर दरीमध्ये आपण पाहिलं तर हे जे दरीवरचे जे वरचे दगड असतील ते दगड पडून इथे भरपूर अशी मोठी मोठी दगडी इथे आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे जो माणूस नेहमी रॅपलिंग करत नाही किंवा ट्रेकिंग करत नाही त्याला इथे चालायला अत्यंत डिफिकल्ट पॅच आहे असं म्हटलं तरी चालेल. या दरीमध्ये आपल्याला 2 पाण्याचे खंदकही लागतात, ज्यातला एक खंदक 2 ते 4 फुटांचा तर दुसरा 4 ते 6 फुटांचा आहे. इथे पाणी पावसाळ्यात आणखीन वाढतं आणि या खंदकांची पातळी सुमारे नेहमी तेवढीच असते, कारण इथे दगडांच्या कपारीतून पाण्याचे झरे सतत वाहत असतात. ही दरी तयार झालेली आहे जॉग्राफिक फॉल्ट लाईनमुळे. म्हणजे जेव्हा जमिनीच्या खाली काही हालचाली होतात त्याच्यामुळे जमिनीला भेग पडते आणि त्या भेगेमुळे ही सांदन दरी तयार झाली आहे. आणि ही कधी तयार झाली काय याची इन्फॉर्मेशन कोणाकडेही नाही आहे. त्याच्यामुळे अत्यंत जुन्या काळामध्ये हे झालेल्या घटनेमुळे, भौगोलिक घटनेमुळे ही भेग एवढी मोठी झाली आणि त्याची ही दरी तयार झाली आहे. यालाच आता आपण सांदन दरी म्हणून ओळखतो. दरीची जी रुंदी आहे ती सुरुवातीच्या बाजूला 40 ते 50 फूट आहे. मग जसं जसं आपण पुढे जातो तसं आता मागच्या बाजूला तुम्ही बघत असाल तर ती रुंदी कमी झाली, म्हणजे 15 ते 20 फुटाची असेल. आणखीन पुढे पुढे जात गेलं की त्याची रुंदी अगदी अक्षरशः म्हणजे 2.5 ते 3 फुटाची होते. म्हणजे जसं काय व्हॅलीच्या दोन्ही बाजूला आपण हात लावू शकतो इतकी कमी ती व्हॅलीची जी रुंदी आहे ती कमी होत जाते. आणि पुढे गेलं एकदम पुढे की व्हॅली संपते आणि आपल्याला कोकणकडा पाहायला मिळतो.
ही दरी उतरायला लागल्यावर सुरुवातीचा सोपा दगडांचा टप्पा उतरून आत दरीच्या नाळेत आपण प्रवेश करतो. आता या दरीचे सापासारखे लांबच लांब वळण दिसायला लागतं आणि प्रत्येक ठिकाणी टप्प्याटप्प्यांवर भले मोठे दगड पार करून आपल्याला पुढे जायचं असतं आणि म्हणूनच भरपूरशी मंडळी या गळीच्या आत रॅपलिंगद्वारे येतात आणि पुढचा जो टप्पा असतो तो सर करतात. तर मित्र हो, सांदनदरी आणि कोकणकडा ही दोन्ही ठिकाणं आज आपली पाहून झाली आहे. कोकणकड्याकडनं चालत येत असताना सांदनदरीवरून कशी दिसते तेही आपण पाहिलं. त्याचबरोबर सांदनदरीमध्ये आपण आतही गेलो होतो. तिथलाही भयानक अनुभव, थरारक असा अनुभव आम्ही आपल्याबरोबर शेअर केला. हा अनुभव, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला नक्की 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 कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूयात अशाच एका वेगळ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. आता दरी पाहून झाली, एक स्वप्न पूर्ण झालं आणि वेळ आली होती साम्रदला निरोप देण्याची. कुठल्याही प्रवासाला अंत हा असतोच, मात्र कायम नेहमी लक्षात राहतो तो तिथला अनुभव आणि तिथली माणसं. दीपक भाऊंचा आणि तिथल्या आठवणींचा निरोप घेऊन सांदनदरीला मनात साठवून शेवटी आमचाही इथला प्रवास संपला, तो पुन्हा नवीन ठिकाणी जाण्यासाठी.